36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. कन्नड तालुक्यातील चिंचोली परिसरामध्ये जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मान्सूनने दमदार हजेरी लावली आहे. परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण निर्माण झाले. मागील काही दिवसांपासून पावसाच्या आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना आता वेग येणार आहे. गेल्या 2 दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे परिसरातील नाले ओढे तुडुंब भरून वाहू लागले. तर शेतजमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात ओलावा निर्माण झाल्यामुळे शेतामध्ये किमान 1 दिवस तरी वापसा होणाऱ्या नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. यामुळे पेरणीसाठी आवश्यक असलेली अनुकूल परिस्थिती तयार झालेली आहे. यंदा मान्सूनच्या आगमनास विलंब झाल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र झालेल्या समाधानकारक पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर, मका यांसह विविध खरीप पिकांच्या पेरणीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले. अनेक शेतकरी मशागतीची कामे पूर्ण करत असून बियाणे आणि खतांच्या खरेदीला देखील वेग आलाय. वेळेवर आणि नियमित पाऊस कायम राहिल्यास यंदाचा खरीप हंगाम भरघोस होईल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतायत. दरम्यान या पावसामुळे शेतीला मोठा फायदा होणार असून पिण्याच्या पाण्याच्या समस्येवरही काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. चिंचोली परिसरामध्ये सर्वत्र हिरवाईची चाहूल लागली असून ग्रामीण भागात समाधान आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. नमस्कार, आज आपण चिंचोलीमध्ये आहे. चिंचोली परिसरामध्ये जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अखेर मान्सूनने हजेरी लावली असून परिसरात समाधानकारक वातावरण आहे. पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये मागील काही दिवसापासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून आता खरीप हंगामातील पेरणीच्या कामाला सुरुवात होणार आहे. यंदा मान्सूनच्या आगमनास विलंब झाल्याने शेतकरी चिंतित होते. मात्र गेल्या 2 दिवसापासून परिसरामध्ये झालेल्या पावसामुळे शेतजमिनीला पुरेसा ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर, मका यासह विविध खरीप पिकांच्या पेरणीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. राज्यात 25 जूननंतर मान्सूनला पोषक परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. न्यूज G9 मराठीसाठी मी प्रतिनिधी. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी सत्यम गवळी, कन्नड.